विठ्ठल जेवण करून गेलेलो की झोपलेलो की पहिले सूट सांगतो कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी काय तुम्ही जर सप्ताहामधील जर अन्न खात असाल थोडी का होईना हाजरी लावली पाहिजेत पचणार नाही ते डेंडळ लागल डेंडळ करताना जरी गावचं खातो परंतु तरीही हा नाथांचा आपल्या बाबांचा दरबार आहे हा नारायण बाबांचा प्रसाद आहे ना मग आपण आला पाहिजेत हाजरी लावत चला आम्ही खूप लांब लांब जातो गेलतो अकोल्याला पण काय करावं पंक्तीला भरपूर पण कीर्तनाला काहीच नाही का लोकसंख्येची एवढी आपली नाही आहे लोकसंख्या आहे थोडी जास्त चांगली आहे लग्नाचे दिवस आहे तिकडून लग्नाचं दाबून आलेले आहे ते भरपूर पण तरीही कीर्तनाला आला पाहिजे तुम्ही पहा बरं हे आले नाही की लग्न बघा ना किती गोड आवाज आहे किती थकून आलेले आहे ते सगळेच लग्न खाऊन आले आज फक्त मी सोडून का बरं जाऊ द्या बिगर लग्नाचा काय ना बँड बाजा लग्न मंडापर्यंत आला ना मला मग कधीच नव्हतं कोणत्याच गावात नाही हिशोब अशी हो पण असू द्या तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जडी दगडी दगडा सहित वया तारी येल्या जैशाला ह्या धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ धन्य तुकोबा समर्थ अरे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांचिया दुसरी चरण संतांचिया कृपा दाने कदे जावितारू कृपा दाने कदे जावितारू कृपा दाने कदे जावितारू
असं म्हटलं नाही पाहिजे कोणी. माझं आडनाव आहे अनारसे. अनारसे बाबांच्या कीर्तनाला कुत्रं सुद्धा नव्हतं. तो माझा पांडुरंग आहे, तुम्हाला माहीत नाही, कळणार नाही. हां, त्यावेळेला मीच होतो. काय अरे थांब रे थांब, तूप लावायचं राहिलं. उचकू नको त्याला, मांडीव घेऊन बस. हां, शुशू केली का मग तुझं तू पाहून घे. काही नाही, चांगलं आहे. तो मागच्या जन्माचा या गावातला लय मोठा माणूस होता. आता ते नाव नाही सांगत फक्त, पण होता तो. पाटील होता, पाटील तो. पण काय करू, याच गावातला काय सांगता येत नाही, दुसऱ्या गावातला असलं पाहिजे. जन्म झालं का असं जन्म भेटतो बरं का, मग मेल्यानंतर काही कर्म झाले का. पण चला, सेवेकरता अभंग निवडलेला जगद्गुरु तुकोबरांचे विरोधक, कट्टर शत्रू रामेश्वर भट्टांचा हा अभंग आहे. आणि रामेश्वर भट्टांना आलेला अनुभव या अभंगातून ते वर्णन करतायत. माय बापो हो, एकच भाग्यवान आहोत आपण. याच डोंगराच्या पायथ्याशी कीर्तन झालं होतं माझं. आत्ताही मागच्या वर्षी रामनवमी हनुमान जयंतीला आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू सुंदर, ज्यांचा आवाज आहे, आणि आठवण करतच होतो आज आल्यापासून त्यांची, पण नाव ऐकलं त्यांचं येणार आहेत आज. नक्की त्यांना मी अनारसे खाऊ घालणार आज. माझ्या कुटियात आले तर मग मी ते करू घालील तुम्हाला, पण इथं कसं करू. इथं रस खाऊ घातला बा माझ्या बहिणीनं आज. पण चला असू द्या. माय बापो हो, गोड असं चिंतन आहे. कोण आहे रामेश्वर भट्ट? दक्षिण भारतातील प्रखंड विद्वान. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, ज्यांचे मुखोगत असे रामेश्वर भट्ट. पण ज्ञान मिळवलं, गर्व येतो अंगात, अहंकार येतो, अभिमान येतो. पण मला विशेष आनंद वाटतोय. आता ह्या सप्ताहाचं नियोजन किती वर्ष आपलं? 14. अरे वा, छान आहे. 14 वर्ष आहे. आणि ह्याच गावाचं, शेकट्याचं असेल, धनगरवाडीचं असेल, हे मागच्या जन्माचं काहीतरी माझं पुण्य आहे. मी नक्की इकडं शेळ्या वळायला, डुकरं नाही गाय वळायला म्हणा, काहीतरी असेल काम करायला बरं का. म्हणून ह्या भागात मी जास्त येतो. आणि मोठ्या संकटातून वाचतो बरं का महाराज. मी गेल्या 3-4 वर्षापूर्वी शेगाव अकोला भयंकर असा ॲक्सिडेंट माझा झालेला. मी 1.5 महिना आयुष्य कोमात होतो. गेलो म्हणूनच समजा तुम्ही, परंतु कोण जाणे, नारायण बाबा, भगवान बाबा, भाऊ स्वप्नात आले आणि जोरात पाठीस थाप मारली. उठ, काय झालं रे तुला? डोळे उघडले मी तर एक संत आलेले होते. मी म्हटलं, माऊली कधी आलात तुम्ही? डॉक्टर म्हणले, महाराज बोलले का? हो बोलले. बरं झालं म्हटले, त्यांचं ऑपरेशन टळलं. माझा हा मेंदू जो आहे ना, इथला 2 मेंदू असतात. एक छोटा मेंदू आहे, त्याचं ऑपरेशन, तो मेंदू काढून इकडं बसवणार होते, या साईडला इकडं मांडी कुठतरी. वाचलो. अजूनसुद्धा मला चालायला त्रास होतो, पण मला नारायण बाबाच्या कृपेनं, भाऊंच्या बाबांच्या कृपेनं मी गाडी चालू तिथपर्यंत आलो. कुठंच स्टॉप घेतला नाही. गाडी गरम झाली, खूप गरम झाली होती, म्हणून थोडीशी भूक लागली. म्हणलं अर्धी चपाती खावी, पण गिलकं करून आणलं. गिलकं कळतं ना तुम्हाला, गिलक्याची भाजी करून आणली मी घरून. मी साखळी पाठी 4-5 वाजता उठून भाजी बनवली थोडीशी, पण माझ्याकडून ना मीठ जास्त झालं. एकच घास खाला तर भाजीच खाली नाही मला, आणि मिरचीचा एक घास खाला. आणि आज खरा
उपवास मला घडला आज, आणि आज आमच्या भाऊंच्या या बहिणीच्या घरी मला जेवण पोटभर झालं माझं. दुकानात थांबलो पाथर्डीला, पण नुसतं म्हणायचा पाणी घेता का, काही थंड आणू का तुम्हाला, नाही मला नदीतच नवलं, आता पाणीच नाही ना द्यायला इथं काय झालं. पण म्हटल्यापेक्षा न सांगता जिथं पाणी मिळतं ते खरं लक्ष्मीचं वैभव आहे. न सांगता मला तुम्ही जावायला म्हणाल का असं, माझा अवताराची अडपटच आहे, त्याच्यामुळे म्हणत आहे बाबा पाणी पितो का, मग काय पितो मी. एक विचार आहे जीवनामध्ये, संस्कार आणि संस्कृतीला खूप महत्त्व आहे, आणि हा आपला भाग जो आहे खूप मौल्यवान. कोण जाणे पुढचा जन्म माझा पुन्हा इथं होतो काय. खरोखर वाचलो मी आपल्या वंजारी समाजामुळेच. कारण ह्या भागातून जेव्हा माझा निरोप आला, माझा नाशिकवरनं इकडं या भागात, तर गाड्याची गाड्या आल्या होत्या मला नाशिकला. ते डॉक्टर म्हणायचे अरे बाबा हा लावा जमा आणला करून, म्हणलं या तर 2-4च गाड्या आहे अजून, तर बघा तुम्ही, नको 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 म्हणले. पण तो असू द्या, तुमच्या पुढं मी उभा आहे. तुम्ही ज्यांचे सेवक आहात, दास आहात, त्यांचाच मी सेवक आहे. तरीही माझे गुरुबंधू महंत आदिनाथ महाराज शास्त्री, आम्ही संगत शिकायला होतो ऋषिकेश तिकडं काशीला. भरपूर आहे, अर्जुन लाडगुरुजी संगत होतो आम्ही सगळे, भरपूर आहे या भागातले. फक्त गडावरचे शास्त्रीजी नाही, ते मोठे आहेत आमच्यापेक्षा. पण त्यांचं चिंतन महाराज, चिंतन म्हणजे चिंतन आहे. एकच रामेश्वर भट्ट, दक्षिण भारतातील विद्वान महाराज. एक दिवस गर्व झाला, पण गर्व महाराज केव्हा गर्वाचा नायनाट होतो सांगता येत नाही. पण एक दिवस निघाले ते पुण्याला निघाले रामेश्वर भट्ट. पुण्याला निघाल्यानंतर एका संन्याशाच्या आश्रमामध्ये ती शिरले, घुसले, गेले. संन्याशाचा आश्रम 4 प्रकारचे आहे. पहिला आश्रम कोणता, ब्रह्मचारी आश्रमे. ब्रह्मचारी आश्रमामध्ये घोकंपट्टी केली पाहिजे, पाठांतर केलं पाहिजे. काही नाही ते बरोबर जागेवर येतात. त्यांना माहीत आहे हे गिरक दिसायला येडपट आहे, पण स्वरात गात. हां, ते बरोबर माझा स्वर लागला का ते बरोबर पकडी द्या. हां, स्वरावरून त्यांच्या घरामध्ये दोघांची जमत नाही. यांचा स्वर थोडा मोठा झाला तिकडून म्हणतील मग तरी मग काय असं काय किंकाळा त्या का तुम्ही. जाऊ द्या, असं द्या. आपले माणसं आहे, हसून खेळून कीर्तन झालं पाहिजे, आणि विषय सोडून कीर्तन नाही झालं पाहिजे. नाही तर ज्याला काही विषय येत नाही ना, चिंतन नाही, काही केलं, मग एक जावई होता, एक सासू होती. अरे एकच राहते. जावई सासऱ्याच्या गोष्टी कधीच कीर्तनात मांडू नाही. ज्याला काही येत नाही, अभ्यास केला नाही ना, ते हाणतं काही गोळ्या गाळ्या. कथामध्ये सुद्धा जावई सासरे आणतात. मला येत नाही का, मला तर यांच्यापेक्षा भारी येतं. मी जावई नाही झालो कोणाचं, पण येतं. एकच रामेश्वर भट्ट महाराज त्या आश्रमात गेल्यानंतर पहिलं आश्रमामध्ये विहिरी असायच्या मोठमोठ्याल्या, 12 आणि त्या 12मध्ये जाण्यासाठी पायऱ्या असायच्या. हे माशे रामेश्वर भट्ट त्या पायऱ्यांनी खाली उतरले आणि आंघोळ करायला लागले. लक्ष देऊन ऐका बरं का. हां, लई कडी हाणली असेल ना तुम्ही आज, कडी लई खात नका जाऊ. ऐका, खा काय. पण त्या आश्रमामध्ये त्या विहिरीमध्ये उतरल्यानंतर आंघोळ करू लागले. आंघोळीचा आवाज आला. तो आश्रम होता अनगडशा फकीराचा. अनगडशा, मी आश्रम सांगतोय. ब्रह्मचारी
दुसरा आश्रम गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि शेवटचा संन्यास. प्रत्येक आश्रमाचे नियम आहे. तुम्ही सफेद कपडे घातले, टोप्या घातल्या म्हणजे तुम्ही येडे नाहीये. तुमची खूप मोठी ताकद आहे. मावशी सांभाळून उभी राह बरं का तिकडं. हां, तुला कंटाळा आला असेल ना तर माझ्या डोक्यावर दे. काय भीती वाट नाही ते थोडं इकडे सरकून घ्या. हां, काय राशी ना उभी शेवटपर्यंत. तसं तुला कंटाळा येऊन देणार नाही, काय काळजी करू नको. हां, तू आई म्हणून मी तुला कार्य करतो बरं का. हां, कारण लेकरू हे आईला कावा अवजाव घालत नाही. माझी आई तुझ्यासारखीच आहे, अशीच गोरी पाहणे, पण थकली आता. पण चला जाऊ द्या, लय आईचं वर्णन करू नये. आजकाल लय धडाका धरला लोकांनी. त्या आईवरती ते 40-40, 50-50 हजार रुपये न्यायच्यावर लुटून तुमच्याकडून. काय म्हणतो आई माझी, जसं काय लय आईचं प्रेम आहे याच्यावर. हां, तुम्हाला माहिती आहे का हा काय करतो? तुम्ही तपास काढा ना यांचा. खरोखर हे आईची सेवा करत्या का? गाणं म्हणण्याला महत्व नाहीये, ध्यानात ठेवा. पण आई हा शब्द माऊलीच्या दृष्टीने सापडतो. काय हो, काय म्हणता माऊली? लेकुराचे हित आहे माऊलीची चिंत, आहे माऊलीची चिंत, आहे माऊलीची चिंत. आई हे माऊलीनं वर्णन करावं. खरं लेकराचं हित आईला माहीत असतं, पण आश्रमावरती आश्रम सोडून जायचं नाही कुठं आपल्याला. म्हणून प्रत्येक आश्रमाचे नियम आहे. गृहस्थ आश्रमाचा नियम आहे. काय आहे मावशांनो? सासूनं लवकर उठावं, सुनबाईनं 10 वाजता उठावं. नाही 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 नाही. हां, गृहस्थ आश्रमाचे नियम आहे. गृहस्थ आश्रमात कधी उठावं, कधी झोपावं. न मग सासू झोपती लवकर, उठती लवकर. सासू सुनबाई लेट झोपती म्हणून लेट उठती. काय करती ती? जप करती का? मालिका पाहते. ते स्टार उत्सववरती मालिका चालू आहे ना, त्याच्यावरती अजून 2-4 मालिका आहे बघा. त्या खंडरायाच्या लग्नाला खंडरायाची. नाही ते नाही घ्यायचं पुढचं. पण एकच वानप्रस्थामध्ये सुद्धा नियम आहे. ऐशी आठवण विसरली जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. हाताला वात येतो माझ्या. हा ना, 2-3 कीर्तनापासून काय झालं का चिपळ्यात धरून द्यायला. ते परभणीला असंच झालं. 12,000 रुपयेच काढून नेले माझ्या बॅगमधले. कोणी काढले काहीच नाही. कसं म्हणावं कोणाला? पाकिटं गेलं आणि सगळंच गेलं. फक्त रेल्वेचं तिकीटच राहिलं. असू द्या, माझ्या जन्मात काही कोणाच घेतलं असेल. आंघोळ करायला लागले. आंघोळ करता करता आवाज आला या साधूला. असं म्हणतात, एकतर साधूची सेवा करायची ना, साधू पाहिजे बरं का, पण स्वाधू नाही. साधू ज्याने 6 धुवून टाकलेले तो. हां, साधू होते कोण? भाऊ बाबा आणि बाबा नारायण बाबा. भाऊंची मालिका चालू आहे टीव्हीला. तुम्ही पाहत्या का नाही? काही ना, मला थोडचे 2च भाग पाहायला मिळाले. पण
पण लय रडत होतो मी. कारण जेव्हा लंगडं पांगडं आलं, आंधळं आलं आणि दिसत नाही, काही नाही, खूप रडायचं. ते लय दुःखी झालेलं. काय नाही, भाऊंनी फक्त हात ठेवला, पूर्ण टोटल त्याचं गायब झालं. आणि इतका रडला तो का भाऊ मला तू काहीच करू नको पांडुरंगाशिवाय आता इथून पुढं. भाऊने अशी आपल्या गरीबाला, तुम्ही जरी ऊस तोडायला जातात ना तरी पांडुरंगाचं नाव घ्यावं, एक एक ऊस तोडता तोडता. पहा तर खरं महाराज, नियम आहे, हे साधूचं कर्तव्य आहे. साधूने का बरं साधू सांगू शकतो? कारण त्याचं जीवन त्याने मी आणि माझं पूर्ण बिलकुल सोडून दिलेलं राहतं, तरच तो संन्यासी आहे. 40च दिले पाहिजे, 50च दिले पाहिजे. असा लाताळला पाहिजे धरून चांगला. तुम्ही लाडवलो यांना, तू कधीच एवढे पैसे कसे काय देतो? 2-2, 4-4 लाख रुपये. पुढच्या वर्षी मला अकोल्याला कथा करायला यायचंय. महाराज नाही नेंत कथा करा, नाही तर ते म्हणशील माझ्या जागेवर हा वसील लवकर करा. काही नाही, असं काही नाही आहे. पण द्यावं तर लागतात. मी काय फुकट नाही करणार. पण एवढंच आहे गरीबाला. आता पाहिलं मी मच्छिंद्रनाथ गडावर गेलो, माऊली पाणी नाही हो प्यायला, खरंच पाणी नाही. तिथं जाऊन पाणी मागितलं मी चितळे सरांना, अध्यक्षांना, तेव्हा बाटली आली पाण्याची. असू द्या. पण रामेश्वर भट्ट महाराज आंघोळ करायला लागले, तेवढ्यामध्ये महाराज या साधूला आवाज आला, कोण आहे रे? बाहेरचे आवाज सोडले ना, जो पुण्य द्यायचं बरं का, आज जो पेली ते म्हटले बाय आणला, हा कुठून आणला तरी याचा बेत पाहू होतो द्या. झोपा तुम्ही, झोपा. कोण आहे रे तू, कोण आहे? रामेश्वर भट्ट म्हणतायत. या शरीराला रामेश्वर भट्ट म्हणतात. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण ज्याच्या मुखोगत आहे असा हा रामेश्वर भट्ट. अरे पण तुला काही नियम कळतात का? काय नियम? मला काय गरज आहे नियमाची? नाही साधूची सेवा करता आली तर करू नका, पण जाताना मात्र शाप घेऊ नका. हाती सांभाळणं बरं, पण साधूला सांभाळणं खूप कठीण. पण साधू ही ओळखता आला पाहिजे. लाल कपडे घालून घालून हिंडतो म्हणजे साधू झाला असं समजू नका. हा उद्याचं पाकिट कोणत्या बाबळी खाली बसला गांजा पेत पाच झाला. खूप साधू असे, कोणालाही भाळू नका गांजा पेणारायला. हा तो गेलेलाच राहतो नरकामध्ये आणि तुम्हालाही घाली. स्पष्ट सांगतो आज या गादीवरनं. हो, कारण नारायण बाबा मला जशी बुद्धी देत आहेत तसं मी भगवानीतून बोलतोय. मी काय कष्ट काढले हे सांगत नाही, पण अरे तुला कळतं का? नाही ऐकलं त्याने कोणी रामेश्वर भट्टानं. साधूला राग आला, शाप दिला, ऐसे ही जलते रहो डुबते रहो. आंघोळ केली, पाण्यात गेलं का बरं वाटायचं. बाहेर आला रामेश्वर भट्ट, अंगवायची अंगाची नसती. आता काय करावं, आता काय करावं? एकच आठवलं त्यांना, मग जाऊ कुणाला शरण रे शरण रे. कोणाला जाऊया? मग आळंदीचे माऊली आठवले, निघाले, माऊलीकडे आले. आळंदीला आल्यानंतर रामेश्वर भट्ट माऊलीच्या समाधी समोर डोळे झाकून बसले आणि माऊली त्यांच्या स्वप्नात गेले. रामेश्वर भट्ट ऐका, ज्याची तुझ काही
तुझ. रामेश्वर भट्ट, तुम्ही कर्ण तरी निंदा केली. तुम्ही खूप त्रास दिला एका साधूला. सध्या हे आळंदीचं कोर्ट बंद आहे. तुम्ही देऊच्या सुप्रीम कोर्टामध्ये जा. सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ राहिले, खूप याचिका देऊ राहिले, जमानत व्हावी. पण महाराज, दारूचा घोटाळा तो कसा बाहेर येईल? काय करू? आलं वागानं. पण ध्यानात ठेवा, सुप्रीम कोर्टामध्ये माऊलींनी पाठवलं. रामेश्वर भट्ट निघाले बरं का महाराज, आणि देहूला पोहोचले. तुकाराम महाराजांचं भजन चालू आहे मस्तपैकी आनंदामध्ये. काय? पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी. जागृती भक्ती पांडुरंग, जागृती भक्ती पांडुरंग, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी, ध्यानी पांडुरंग मानी. जागृती भक्ती पांडुरंग, जागृती भक्ती पांडुरंग, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग पांडुरंगाचं भजन चाललं. रामेश्वर भट्ट पोहोचले तिथं, आणि काय केलं माहिती आहे का रामेश्वर भट्टांनी? गेल्याबरोबर श्री संताची आहे माता चरणावारी, साठांगे करी दंडवत, साठांगे करी दंडवत. काय सांगू, विसरून गेलो. काय सुंदर असं गायन करणे चाल म्हटली, किती छान चाल म्हटली यांनी. हा ना, शेकट्यालाच भेट झाली, त्यानंतर नाही भेट. आणि इंद्रासारखा सुंदर असे मृदंग वाजवणारे आमचे गुरुबंधू बोरशेवाडीला आम्ही संगत होतो कथेला, भागवत कथेला. खरंच ना. आणि सुंदर टाळकरी आहे, किती छान आहे. काय हरिपाठ म्हणला यांनी, या आवाजामध्ये नाचतायत. हां, हे नाचणं मला माहिती कोणी शिकवलं? मावशीनं. तुम्हाला ऐकायचं होतं, घ्या ऐकून. ओळख झाली आता यांची. हां, यांचं झालेलो आहे मी आता. पण खरोखर माझी मावशी उभी आहे, आणि जो आवाज यांनी मला दिला, माझे भाऊ, खूप सुंदर आवाज, किती मशनी सुंदर घेतला त्यांनी, गोड आवाज दिला. आणि यातल्यात असू द्या, पेटीवादकसुद्धा चांगले आहे, खूप छान आहे. पण त्या शर्टाच्या वरचं बटनच नाही शर्टाला वाटतं. नाही, गरम होतं, राहू जरा, काही नाही, काही मुद्दाम आपलं हसू. हे बघा, हसून खेळून कीर्तन झालं पाहिजे. गरम होतं, बरोबर आहे. फक्त जावयासमोर बटन काढून जाऊ नका. एकच रामेश्वर भट्ट तुकोबरायांच्या चरणावरती मस्तक टेकवलं, आणि मस्तक टेकवल्यानंतर, हो शास्त्रीजी हे काय करताय? नाही 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 नाही, असं करू नका. नाही 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 नाही, तुम्ही शास्त्री आहात, विद्वान आहात. पण जोपर्यंत अंगाची आग शांत होत नाही, तोपर्यंत रामेश्वर भट्टांनी डोकं उचललंच नाही तुकोबरायांच्या चरणावरून. जोपर्यंत तुकोबरायांनी आपला हात रामेश्वर शास्त्रींच्या, रामेश्वर भट्टांच्या पाठीवर ठेवत नाही, जसाही हात लागला थोडसा, आपाप अंगाची आग होत होती, शांत झाली. चिपळ्या धरून होतं काय ना बाबा? हा ना, चिपळ्याशिवाय आनंद येत नाही मला. एका हाताचा नाही खेळतो. काय झालं काय माहिती, 2-3 कीर्तनापासून असा वाद यायला लागला मला. एक जण म्हणलंच याला वाद काय येत नाही. पण ऐका, जाऊ द्या पुढचं चिंतन. माय बापो रामेश्वर भट्टांनी तुकोबरायांना खूप त्रास दिला. त्यानंतर एक दिवस
माझे तुकोबर आहे गाथा लिहित होते, अभंग लिहित होते. अभंग लिहित असताना रामेश्वर शास्त्रींना माहीत झालं, रामेश्वर भट्टांना माहीत झालं. आणि माहीत झाल्यानंतर कूलर लावले पण हवा तिकडे जाते का? त्यांना जात हवा जातही नसेल त्यांना. हो एवढं लांब काय जाते? हा नाही ना, तिकडं कुठं जाते? इकडं लावा, आपल्या फिरवा ते, तुम्हाला तरी येईल ना. मागून तरी गार झाली पण तुम्ही कुठून जाऊ द्या. हा ना, कूलर असते तर आणायला पण गरमीच आता थोडे दिवस झाला. चला, तुकोबराय अभंग रचना लिहित आहेत आणि रामेश्वर भट्टांना माहीत झालं आणि रामेश्वर भट्टांनी पाहिलं ते. आणि ही बातमी महाराज देहूगावचा पाटील त्याला ही बातमी जाऊन सांगितलं. काय कोणी? रामेश्वर भट्टांनी. इकडं लक्ष द्या, माझ्याकडं, माझ्या गप्पा बरं का. म्हणूनच मी चंदन लावलं, नटून थटून आलो. ऐका, गावच्या पाटलाला सांगितलं जाऊन, पाटील काय म्हणता शास्त्रीजी बोला. अहो तो तुक्या महाराज सुद्धा म्हणत नव्हतं. काय झालं? अहो तो काय लिहितो, तुमची परवानगी घेतली का? नाही. पहिलं पाटलाला खूप मान होता. या गावात आहे पाटील. पाटील गावातून जर दिसला, गावातून नाही गल्लीतून जर चालत आला, पहिला बरं का, पहिलं सांगतो तुम्हाला, आत्ताच्या पाटलाच नाही सांगत. पहिला पाटील गावातून जर चालत आला तर माझ्या मावशांची काय ताकद आहे, डोक्यावरचा पदर खाली जाईल म्हणून. पण आता कोणी पाटील होतं? आताचा पाटीलच बरमुडा घालून निंडतो गल्लीतून. मग काय म्हणते या, अय अरे तो पाटील आहे का, त्याला बोलव रे इकडं. पाणी का नाही आलं काल? तुला मतदान याच्यासाठी केलं का आम्ही? कोणीही पाटील होता आजकाल. पण देऊगावचा पाटील महाराज तुकोबरायांना बोलवलं त्यानं, जा त्याला बोलणार ना इकडं. तुकोबराय निघाले, विठ्ठल विठ्ठल भजन करत आले तुकोबराय. आणि पाटलाच्या समोर उभे आहे. काय पाटील, काय आज्ञा सांगा, काय लिहिताय तुम्ही? अभंग लिहितो, गाथा लिहितोय. परवानगी घेतली का? हो. कोणाची? तुकोबरायांचा अवतारच. कोणाचा होता? देवाचा नाही, नामदेवाचा. ज्याची तुझं काही हे प्रमाण होऊन गेलं. पण मला जे सांगायचं आहे, तुकोबराय सांगतायत, नामदेवा माझी केली स्वप्ना माझी जागी, सांगितले काम करावे कवित्व, वाऊगा निमित्त बोलू नये. तुकोबराया, जगाच्या कल्याणासाठी काहीतरी करा तुम्ही. मला नामदेवराय स्वप्नात आले माझ्या, हे कार्य मी आरंभ केलं. पण नाही, मायबाप हो, चांडाळ चौकडी होती, त्यांनी सुद्धा खूप त्रास दिला तुकोबरायांना. एवढंच नाही, आत्ताची आत्ता जा. तुकोबरायला ती भविष्यवाणी कळली पाटलाची. गावच्या पाटील तो. पण तुकोबराय रडू लागले. कोपला हा पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. रडू लागले तुकोबराय. सांगा माझ्या माय बापांनो, भाऊ रडत नसतील, बाबा रडत नसतील, नारायण बाबा रडत नसतील आपल्यासाठी? तुम्ही गडावर गेला असं
नारायण बाबा बिगर चहाचं कोणीच आलं नाही. बिगर जेवणाचं पहिलं जेवू घालायचे बाबा भाऊ सगळेच. तुमचं लय मोठं पुण्य आहे, खूप मोठं पुण्य आहे. मी स्वतः डोळ्याने पाहिलं ना, ऐकलं कानाने. काय एवढं पाहिजे नाही या गावाकडनं. तुम्ही रात्रीची रात्री गोळा कर, तुमचे पोरं पैसे ठेवता हो, पण तुम्ही आमच्या मड्यावर घालता हो. माझ्या माय बाप हो, माझे तुकोबर आहे. बघा ना, गोड चरित्र आहे, रडण्यासारखं चरित्र आहे माझ्या तुकोबरायांचं. आता पाटील कोपला, आता मला कोण भिकालील, कोण देईल मला. पाटलाने सांगितलं, जा तू जे लिहिलंय ते घेऊन ये डोक्यावरती लगेच. तुकोबरायांना कळलं. तुकोबरायांनी डोकं ठेवलं, डोक्यावर घेऊन निघाले. पाटला समोर आणलं. पाटलाने सांगितलं, ह्या शिळेला, या दगडाला शिळा म्हणतो, बांध याला आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवते. पहिलं काय अवस्था झाली असेल तुकोबरायांची, आठवा तुम्ही. खूप रडले तुकोबराय, खूप रडले. सांगितलं, पांडुरंगा नाही आवडलं का तुला या तुक्याचं? काय चुकलं माझ्याकडनं, काय शिक्षा मला अशी? तुका माने आलो शोषित संकट, तुका माने आलो शोषित संकट, तुका माने आलो शोषित संकट, तुका माने शोषित संकटे, हा मी माझे उखटे. संकटे शोषित आलो तुका म्हणे. ध्यानात ठेवा, किती संकट. आणि आज तुकोबरायांच्या अभंगावरती आम्ही जिवंत आहे. ज्ञानोबरायांच्या अभंगावरती आम्ही जिवंत आहोत. जर चिंतन होत नसेल भागवताचं, काही सांगू नकोस. तुम्ही भागवतकाराला विचारा, तू भागवत करतो ना, किती श्लोक याच्यामध्ये, किती अध्याय, कोणी कोणाला सांगितलं भागवत, गीतेचे श्लोक किती आहे, किती अध्याय आहे, ज्ञानेश्वरीमध्ये किती दृष्टांत आहे. फुकटने लाल कपडे घातले, कसलं, हा 15-15 दिवसाचे कुटके वाळत घालायचे उन्हामध्ये. आळंदीला खलबत्त्यामध्ये कुटायचे आणि ते पाणी टाकून खाल्लेलं आहे. हो, शपथ तुम्हाला सांगतो, असा रडतो दिवसभर कधी कधी. आज तर गाडी चालत रडत होतो मी. का मी बाबाला म्हणत होतो, नारायण बाबा, अकोल्याला तुम्ही मला बोलवलं, पण भाऊ बाबा तुमचं थोडंसं कवना चिंतन या वाणीतून घडलं पाहिजेत. काय ताकद होती भगवान बाबाची. एक गाव आहे या जिल्ह्यामध्ये, नगर जिल्ह्यात, नाव नाही सांगत, माहित आहे थोडंसं. त्या गावामध्ये गायीची बळी देत होते, बळी.
गाईला मिरून आणायचं आणि गाईला मारायचं. आणि भाऊला माहीत झालं, भाऊला नाही बाबाला माहीत झालं, भगवान बाबाला. भगवान बाबा आले आणि गाईच्या गळ्यामध्ये मिठी मारली. सांगितलं तिला माराय अगोदर तुम्ही मला मारा रे. लोक पाहत होते, अरे ये बाबा आहे ना, अरे बाबा आहे ना, बघ ना. तेव्हापासून महाराज कळलं बाबा काय आहे. भाऊ काय नाही घालायचं मंडप माझ्या दारात. भाऊला माहिती आता भाऊचं काम कठीण होतं, पण भाऊनं सांगितलं अरे जाऊ द्या नका घालू तिथं मंडप, तिला जायला जागा राहू द्या सकाळी. ही ताकद होती त्यांची. आता आमची आहे का सांगा बरं तुम्ही. आम्ही काही बोलतो कीर्तनामध्ये, नाही. कीर्तन हा हसाय खेळायचा महाराज विनोदाचा भाग नाहीये. तेवढ्यापुरता तेवढा विनोद केला पाहिजे, पण सुरुवातीपासूनच तू विनोद करतो. नाही. मग याने तमाशामध्ये का गेला नाही हा. आमच्या स्वतःच्या घरी नाशिक जिल्ह्यात एक आळंदीचा महाराज आला, पुणे जिल्ह्यातला. मी नव्हतो, पण आमच्या घरातले सगळेजण बसलेले आणि त्यांच्या समोर खूप विनोद करायचा तो. मग आता भाऊ आमचे म्हटले, महाराज तुम्ही सुंदर विनोद करता, मग एखादा तमाशाचा फड जर काढला असतं तर बरं झालं असतं. त्याला एवढा शब्द लागला, त्यांनी मला सांगितलं तुमच्या घरची चांगली नाही बोलले आणि तू चांगला बोलला का. संसारी माणसाजवळ गेल्यानंतर अति विनोद करू नये कधीच. अति विनोद हा दुःखाला कारणीभूत ठरतो. म्हणून माझे तुकोबर आहे, रडू लागले, रडतायत महाराज. देवा मी काय वाईट केलं, काय चुकलं माझं, काय शिक्षा मला अशी देतो. नाही आवडलं माझं लिखाण. ते लिखाण समोर बांधलेलं आणि निघाले ना महाराज. ज्या शिळेला त्या दगडाला बांधलेलं आणि ते इंद्रायणीच्या डोहामध्ये सोडलं. तुकोबर आहे महाराज. त्याच इंद्रायणीच्या तीरावरती 13 दिवस बसले महाराज. 13 दिवस झाले निश्चक्र करिता. 13 दिवस विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अन्न नाही, पाणी नाही, काहीच नाही. आणि जिजाऊ माता आल्या, मावशांनो झोपू नका, संध्याकाळी थोडं कमी जेवत जा, पाणी जवळ ठेवत जा. ऐका, त्याला बस म्हणा खाली, बसत दे त्याला. हां असं बस म्हणा, ते बसू द्या, मांडीवर बसू दे. हां ते तोंड चाटायला बसलं बाई तुझं. ऐका, 13 दिवस जिजाऊ माता आल्या. जिजाऊ माता तुकोबारायांच्या पत्नीचं नाव. आल्या, अहो पाणी प्याना, काहीतरी खा ना. बाळा आले, लहान बाळा आले, बाबा पाणी घ्या ना, बाबा जेवा ना. विठ्ठल 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 विठ्ठल. काहीच नाही. पण 13व्या दिवशी असा चमत्कार घडला. काय चमत्कार घडला माहिती का. 3रं चरण अभंगाचं. जळी दगडाचं हित वह्या, जळी दगडाचं हित वह्या. हा धन्य तुकोबा समर्थ. धन्य
जशाला ह्या पाण्यावरती तरंगाव्या तसे महाराज तुकोबारायांचे अभंग सगळा पाषाण करीले तसे तुकोबाचे अभंग रचिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती. पायी दाखवी आम्हा महाराज तुम्ही पूर्ण करा. अशी चाल पाहिजे. हां हरिपाठात कशाला येत होत्या टांगटिंग टांगटिंग टांगटिंग. राघवे सागरात पाषाण तारिले. बरं ठीक. जैसे तुकोबाचे अभंग रक्षिले. येड्याचा अवतार रे पण चांगली चांगली थकून जात्या. शेकट्याला त्या पुरी बरोबरच चाल म्हणायला लावली मला. अशी शेकटे येईल शेकट्यावाली. कोणला कुठं उभं करावं हेच कळत नाही यांना. मला काय अडचण नाही पण लोक फोटो काढून आहे ना व्हॉट्सअपला पाठवून देतील. का म्हणशील साधू लेडीज बरोबर रामाच्या सारख्याला चाली देऊ नये. ती चांगली होती पोरगी पाखोचं वाजू होती चांगली होती पण नको तरी पण नको. आपली मर्यादा आपण ठेवलीच पाहिजे. एकच जडी दगडा सहित वया जशा लाह्या पाण्यावरती तरंगाव्या महाराज तसे तुकोबरायांचे अभंग बाळवेश घेऊनी श्रीहरी प्रगटला महाराज परमात्मा. पण तुकोबरायांचं महाराज विठ्ठल विठ्ठल जेव्हा पोर आली जेव्हा माता ओ महाराज हे बघा काय झालं हे बघा 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 अभंग आले. काय सांगावा तुकोबरायांचा आनंद करण्यात मावेना. एवढंच नाही तुकोबराय महाराज खूप मोठी साधना करणारे. 3 डोंगर तुकोबरायांच्या जीवनामधले. भंडारा डोंगर अजून भामचंद्र हां घोराड्या माहिती आहे मला पण तुमच्या गुंपावून घ्यायचं हो. मग भंडाऱ्या डोंगरावरती तुकोबरायांनी खूप साधना केली. साधू हा डोंगरावरतीच राहतो. इकडचे सगळे साधू पहा तुम्ही. नाथ सुद्धा एवढ्या वरती जाऊन बसले रे. नाथ मच्छिंद्रनाथ पहा तुम्ही कुठे जाऊन बसले. भोले बाबा सुद्धा जाऊन पहा कुठं बसले ती कैलासावरती. पण माझे तुकोबराय महाराज भंडारा डोंगरावरती भजन चालू तुकोबरायांचं. आणि तुकोबरायांच्या पत्नीचं नाव काय मावशांनो? आवाज नाही रस नाही खायला जेवले नाही का आज? विचारलं पाहिजे तुम्हाला माहीत झालं पाहिजे. हां तुम्ही बरोबर काय मावशी सांग तुकोबरायांच्या पत्नीचं नाव? त्यांना येतं काय त्यांनीच त्या थाप्यातच बसायचं घरामध्ये. हा जोरात नाही म्हणते मर्यादा आहे त्यांची ना. तुम्ही घाबरू नका ना आपलं मोदीचं राज्य आहे आता. हा 400 सीटं येणार आहे मोदी. पण जिजाऊ माता जिजाऊ मातेचं एक मोठं कर्तव्य होतं. मांड्या दुखात्या तुम्हीच ना. मग पाणी तुम्हीच पाजलं मला. लय स्वभाव चांगला छान. एक जिजाऊ माता तुकोबारायांना जेवण खाऊ घातल्याशिवाय जेवण दिल्याशिवाय जिजाऊ माता कधीच जेवल्या नाही. तुमचं कसं काय? तुमचं मी सांगणार नाही नाशिकला कोणालाच. तुम्ही खरं सांगा मला तुम्ही तुमच्या पतीला अगोदर जेव घालता का तुम्ही अगोदर खाऊ मोकळ्या त्या? जिजाऊ माता अगोदर तुकोबरायांना जेव खाऊ घालायचे आणि मग जेवण घेऊन चालल्या. बरं का ऐका ना आता जिजाऊ माता जेवण घेऊन चालल्या. पण हा पंढरपूरला आहे ना पंढरपूरला उभा काय ते कमरेवर हात ठेवलं तिचं नाव काय? पांडू बाबा.
विठ्ठल बाबा याला माहीत झालं का जिजाऊ मातेचे पाय मला भेटले पाहिजेत, पण हिचं देवाचा 36 आकडा कधी जमलं नाही, भांडणच दोघांचं. पण जेव्हा महाराज ह्या बाबानं गाई चारायचं नाटक घेतलं, गाई चारायला निघाला परमात्मा हा महाराज खेळतो येण्याची खेळाबा. महाराज गाई चारायला, खांद्यावरी कांबळी शिट्टी वाजून देऊ नको नार, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारितो. महाराज गाई चारायला, कांबळ ती काळी कांबळ गुंगडी, हातात काठी आणि गाई चारायला. आता सगळ्या जगाचा मालक हा, जेने हे विश्व निर्मिले हा चाले हे शरीर, सांगा तुम्ही. आणि त्याने काय केलं का जिजाऊ मातेचा पाय माझ्या हातात यावा म्हणून. तसं तर येणार नाही, काहीतरी युक्ती केली त्याने की छाछू काहीतरी करतात, छाछूच्या नादी लागू नका. कोणी लिंबू दिलं काही दिलं, उन्हाळ्यात लिंब लय देते. आता मला एखादं लिंबू टाकलं तर, आता भलं मोठं लिंबू टाकलं तर बारी, मी ते लिंबू घेऊन आलो, रस पेलो मस्तपैकी. तर रोज यावं म्हणलं मला उन्हाळ्यात, पण तुम्ही नका पेजो. ते काही करेल राहत त्याला, ते आहे आमच्या कधी काम, ताकद नाही, ते येडच करून टाकी मग बसल्या बसल्या. पण जिजाऊ माता ह्या बाबानं काय केलं, बालकाचं रूप घेतलं. पांडुरंग बाबानं, पांडुरंग विठ्ठलानं, कृष्णानं, इकडे लक्ष द्या बरं का माझ्याकडे. आणि बाळकाचं रूप घेतलं आणि गाई चारायचं नाटक केलं. आणि काय केलं, एक काट्याचं झाड होतं काटे रस्त्यामध्ये, त्या काट्याला असं सांगितलं, अय जिजाऊ मातेच्या पायात आरकी पार. जेव्हा काटा घुसला पायात, कोणाच्या जिजाऊ मातेच्या पायात घुसला काटा, रक्त गळायला लागलं, वर निघाला. आणि इकडं तिकडं पाहते ती जिजाऊ माता, कुणी आहे का, कुणी आहे का. आणि मग काय सांगावा, एका झाडाच्या आडुशाला एक पोरग दिसलं. पोरग म्हणजे तो बाबाच पंढरपूरचा. आणि दिसलं ना बाबा, मग हिनं हाक मारली बरं का, आता आवाज दे तुला काय द्यायचं ते बरं का. मग आता पाय तू, ते आवाज दिला जिजाऊ मातेनं, ए बळे. एकदा आवाज नाही दिला जिजाऊ मातेनं, दुसऱ्यांदा परत आवाज दिला. काय, आता ते बाळ दिसलं तिला, बाळ कृष्णच होता, दिसलं परत आवाज दिला, ए बळे. तुमचं पोरग, त्याचं नाव तुम्ही नारायण ठेवलं आहे की नाही. तुम्ही तुमच्या मुलाचं नाव नारायण ठेवलं. इकडं पाच जा, माझ्याकडं राग राग पाच जा, पण पाच जा. नारायण ठेवलं आणि तुम्ही त्याला म्हटले नारायण. येतं का ते नारायण? मग काय म्हणते तुम्ही, नार्या. त्याला माहिती आता दांडकं बसेल माझ्या पाठाला. तसं देव सुद्धा एका आवाजात कधीच येत नाही. द्रौपदीनं त्याला हाक मारली, एवढंच नाही, जिजाऊ मातेने त्याला शेवटचा आवाज दिला, ए बळे. काय गाई, काय ग, इकडे इकडे. ते वाटच पाहत होते, ते गोगडीन बिगडी ते सगळं तिकडं ठेवून आलं काठी. तसं उघडच, पायात काहीच नाही. आणि आलं आलं पळतच आलं. काय गाई, काय झालं ग, काय झालं ग. अरे बाळा, काटा भरला. बघू 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 बघू. जगाचा मालक जिजाऊ मातेचा पाय त्याने आपल्या मांडीवरती घेतला. जिजाऊ मातेच्या पायाला काट्याचं जाळं लागलेलं होतं. जगाचा मालक ढसा रडतोय, खूप रडला. देव एवढा रडला, देव रडत नाही असं नाहीये. जगाचा मालक रडतोय. रडता रडता जिजाऊ माता विचारते, बाळा तू का रडतो, तुला आई नाही का रे, बाबा नाही का रे. देव मनातले मला हसतात बी थोडेसे. पण बाळा, त्याला माहीत होतं देवाला,
हा पाय पुन्हा मला भेटणार नाही. म्हणून देवाने जिजाऊ मातेचा पाय धरला आणि कपाळाला पुसला. देवाईची राजा चरणाची माती, देवाई राजा चरणाची माती, देवाईची राजा चरणाची माती, देवाईची राजा चरणाची माती. धावत चालती मागे 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 धावत चालती मागे 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 देवाईची राजा चरणाची माती, देवाईची राजा चरणाची माती. देवाने जिजाऊ मातेचा पाय धरला आणि असं कपाळाला घसू लागला. काय सांगावा, देव भक्ताच्या चरणाची रज महाराज आपल्या कपाळाला लावतो. देव पाना विसारला भक्ताला गीत पाला, भक्ताला गोपाला, भक्ताला गीत पाला. देव पणा विसरला भक्तासाठी आपला, भक्तासाठी विसरला, भक्तासाठी हरा. देव पण सुद्धा आपला तो विसरतोय. बघा ना देव कसा आहे. अहो वेडा होतो तो, वेडा हो, वेडा होतो तो. कोणासाठी? भाविकासाठी 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 उभा, भाविकासाठी विठू कैवल्याचा गावा, विठू कैवल्याचा गावा उभा, भाविकासाठी म्हणा म्हणा भाविका. हो, भक्तासाठी तो उभा आहे. पण म्हणे भक्तासाठी, जाणी म्हणे भक्तासाठी, जनी माने भक्तासाठी, जनी माने भक्तासाठी. वेळ झाला तो जग जेठी, वेळ झाला तो जग जेठी, देवन कला नाना परी, देवन कला नाना परी. हो हो हो, भक्तासाठी वेडा होतो तो. जनाबाईसाठी सुद्धा तो वेडा झाला. पण आता ते नंतर येणार आहे. हा, माझ्या आवडीचं प्रमाण बघा ना तुम्ही कसे. पण एकच जनाबाई जिजाबाई महाराज, देवाने पाय महाराज काटे काढले. काटे काढल्यानंतर आता विषय ऐका बरं का. प्रमाण आपण राहून देऊ थोडीशी, महत्वाचा विषय आहे ना, मग राहून जाईल ना अर्ध कीर्तन माझं. हां, विषय तर संपणार नाहीच तरीही. पण बघा ना, देवाने काटा काढला, बारीक बारीक सगळे काटे काढले आणि मेन काटा तसाच ठेवला. जो मोठा काटा घुसेल होता तो तसाच ठेवला. रक्त बंद झाला. आता देवाने पाय हातात घेतल्यावर रक्त कसं जाईल बाजूला. रक्तही बंद झालं आणि शेवटी महाराज तो मोठा काटा काढला. सगळं रक्त बंद, सर्व दुखायचं बंद झालं. आणि तेवढ्यामध्ये जिजाऊ माता म्हणते, बाळा दुखलं नाही, रक्त बंद झालं. बाळा तुला लय दांडगा अनुभव दिसतो रे. बाळा तू आतापर्यंत कोणाकोणाचे काटे काढले रे? आई, ज्याने वर्गणी दिली नाही त्याचा काटा मीच काढतो. जो नुसता जेवायला आणला, पाहुण्यांना जावायला बेवायला सगळ्यात जेवायला घेऊन आला, त्याचा काटा मीच काढतो. ज्याने लय पाकिटं उकळले त्याचा काटा मीच काढतो. हा, आपलं काला सोडायचं. हां, पण माझं कामच आई काटा काढायचं आहे. मी अनेकांचे काटे, मला जिनं शिवाय दिलं नाही
त्याचा काटा मीच काढला ग. जिनं मला दूध पाजलं होतं म्हणे तिचा काटा मीच काढला. आता तिच्या काय लक्ष द्यायना जिजाऊ मातेच्या, काहीच लक्ष द्यायना. पण एवढं सांगितलं आणि देव म्हणले आई माझ्या गायी चालल्या, आता मी चाललो चाललो चाललो. आणि देव निघून गेले, दूर गेले आणि काय विसरली जिजाऊ माता? नाव. पुन्हा म्हटली ए बाळा ए! दुसऱ्यांदा आवाज, तिसऱ्यांदा आवाज दिला. काय गाय काय? अरे नाव नाव, तुझं नाव काय आहे? देवानी काय केलं? कमरेवर हात ठेवले बर का. अगं आई मात्र युटू युटू मेल्या, तूच माझ्या संसाराचं वाटोळ केलंस. देव पण माय बाप हो, साधारण नाही तुकोबरायांचं चरित्र. तुकोबराय भंडारा डोंगरावरून खाली उतरत होते आणि प्रभू रामचंद्रांची भेट झाली. प्रभू रामचंद्रांना विचारलं तुम्ही कोण आहात? मी राम आहे. तुम्ही कसे राम? तुम्ही कोण आहात? रामाने विचारलं. मी तुकाराम. तू का राम? तू का? तू का राम? तुम्ही सांगा तुम्ही कसे राम? मी समुद्रामधून वानरांना जाण्यासाठी दगडाचा सेतू तयार केला आणि ते लंकेमध्ये गेले म्हणून मी राम. तुम्ही कसे तुकाराम? रामाने विचारलं. मी या सामान्य जीवासाठी, या सामान्य जीवाला तरुण जाण्यासाठी गाथारूपी सेतू तयार केला म्हणून मी, हाच माझ्या तुकोबरायांचा पुरुषार्थ. द्वितीय चरण. समर्थ धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. धन्य तुकोबा समर्थ, तेने केला पुरुषार्थ, तेने केला पुरुषार्थ. धन्य तुकोबा समर्थ, तुकोबा तेने केला पुरुषार्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. खरा पुरुषार्थ महाराजाने 4 प्रकारचे पुरुष, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. जीवनामध्ये आपण पुरुष म्हणून जन्माला आलो ना तर पुरुषार्थ केला पाहिजे ना. आपण आपल्या धर्माला सोडून दुसरीकडे जाऊ नका. ध्यानात ठेवा, सावध व्हा. हो तुकोबराय सावध झाले. आजच एक नवरदेव सावधान होऊन आला. लय नवरदेव आज काय सांगू, सावधान. पण माझे तुकोबराय सावध करतात. सावध तुम्हाला, सावध व्हा. काय सावध झालो, सावध झालो, हरि चालो जागरणा, हरि चालो जागरणा, हरि चालो जागरणा. सावध झालो, 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 सावध झालो.
सावधान नाही, सावध व्हायला पाहिजे आपण. आता तुकोबरायांचं हे त्रिशतकोत्तर हा उत्सव चालू सगळीकडं. आमच्या नाशिक जिल्ह्यात लय मोठा शब्द झाला. दररोजचे 1-1 लाख लोक जेवायला होते नुसते. हो, 1-1.5 लाख लोक तर नुसते कीर्तनाला, गाथा पारायणाला जेवढे अभंग आहे तेवढे लोक बसले होते गाथा पारायणाला. ते जास्त पण कमी नाही. भजनाला असो लय जोरात सप्ताह. आपण सुद्धा आपल्या गावाच्या मानाने तुकोबरायांचे खूप मोठे उपकार आहे आपल्यावरती, खूप मोठे उपकार आहे. म्हणून माय बाप हो, तुकोबरायांनी जो पुरुषार्थ केला धन्य आहे तुकोबराय. परंतु माझ्या माय बाप हो, माझे तुकोबराय. एक दिवस गावचा पाटील त्याची बायको कळते ना तुम्हाला, पाटलाच्या बायकाला लवकर आजारी पडते. देवगावचा पाटील बायको आजारी पडली. आजारी पडल्यानंतर डॉक्टर आला. पहिले डॉक्टर, आताचे डॉक्टर ते सोडून पहिले डॉक्टर नाडी तपासायची, चड्डीची नाही, हाताची नाडी तपासायची. नाडी पाहिली का रोग सांगायची. तसं महाराज त्या देहूगावच्या पाटलाच्या पत्नीचा रोग सांगितला. पाटील, तुझ्या पत्नीचा आजार तसा बरा होणार नाही, त्याच्यासाठी वाघिणीचं 1 कपभर दूध लागतं. आता काय करावं? वाघीण कळली की तुम्हाला? 2 पायाची नाही, 4 पायाची वाघीण. मग पाटलाने मीटिंग घेतली. चांडा चौकडी राहतेच कुठे बी. मग पाटलाने मीटिंग घेऊन सांगितली, जो कोणी 1 कपभर दूध वाघिणीचं आणून देईल त्याला 10 गावं बक्षीस दिला जाईल. ती चांडा चौकडी तीच होती. ते म्हणले आम्ही जातो. कुठं? म्हणले पाटील, आहे एक व्यक्ती आहे आणणारा. कोण आहे रे? तुक्या गेल. तुकाराम महाराज आले नाही चांडा चौकडी. ओ महाराज, तुम्हाला बोलवलं पाटलानं. महाराज आले. काय सेवा आहे सांगा. जा, भामचंद्र डोंगर आहे, घोराडे डोंगर आहे, तिथं वाघीण आहे, तिचं कपभर दूध घेऊन या. ठीक आहे. तुकोबराय निघाले. भजन करत करत चालले. पण ती चांडा चौकडी होती. ती म्हटली काय, आता तुक्या गेला वाघाने खाला, आपल्याला मंदिर मोकळं झालं. पत्ते खेळायला चांडा चौकडी. आणि जसे तुकोबराय निघाले, आणि काय सांगा, वाघीण ताईला 4 पिल्लं होती. 4 पिल्लांनी पाहिलं कोणतरी बाबा येत आहे आमच्याकडं. ते घाबरले आणि आईकडं पळत पळत गेले आतमध्ये गुफेमध्ये. आईला वाटलं कोणीतरी आलं, माझे पोरं घाबरले. वाघीणताई बाहेर आल्या तर पाहिलं वाघीणताई पुढं, महाराज त्यांची पिल्लं पाठीमागं, आणि सरळ तुकोबरायांच्या जवळ आल्या आणि तुकोबरायांच्या चरणावरती मस्तक टेकवलं, पाय चाटले. कोणी? वाघीणताईनं. आणि आपल्या गुफेमध्ये घेऊन गेल्या. महाराज काय सेवा करू सांगा. अनारसे देऊ का खायला? माझं आडनाव अनारसे म्हणून मी सांगतो. महाराज आंबारस देऊ का खायला? काय सेवा करू सांगा. कशासाठी आला तुम्ही? महाराजांनी सांगितलं, वाघीणताई, आमचा पाटील, त्यांची पत्नी आजारी आहे, 1 कपभर दूध पाहिजे. ताईनं सांगितलं, तुम्ही कब्बर नाही, जेवढं पाहिजे तेवढं घेऊन जा, त्याच्यासाठी सोन्याचं भांड लागतं. आता काय करायचं? एवढ्या लांब पुन्हा जा, पुन्हा या. ताई खूप लांब जायचं, पाय दुखतात, आता काय करू? एक काम करा ना ताई. काय ताई? ओ ताई, कोणला म्हणले तुकोबराय? ओ ताई, तुम्हीच? वाघीणताईला. आणि मग वाघीणताई महाराज
निघाल्या ना तुकोबरायांच्या पाठीमाग आणि हे चांडा चौकडी काय म्हणायची, आका तू गेला. हे सुद्धा वाक्य स्वरातच म्हटलं पाहिजे. स्वर असेल तर म्हणावं ना. बस ना मावशी, बस ना तू बस. तिला पाण्याची बाटली द्या तिच्यापाशी. काही नाही, बस. तुला काही नाही, नारायण बाबा तुला माफ आहे, तुला सगळं काही नाही, बस बस. आता दुसरी बहीण एखादी पाहिजे होती, आमच्याकडे बदलाबदली करत्या, पण आता काही काही स्वभाव राहत्या. तुळशीवाली तिला तुळस देत नसल, ती बी येत नसल, मरतीस एकटी. पण ऐका, आता तू क्या गेला, अर्धा तास उरलेला आहे, घड्याळात पाहू नका तुम्ही. मग वाघीनताई महाराज तुकोबरायांच्या पाठीमागं निघाले आणि मग ही चांडा चौकडी तिथं बसली होती वेशीपाशी. आणि एकच असं सहज एकाने डोकं पाहिलं, अरे तो फेटला दिसतो, अरे तू काय याला दूध मिळालं काय ना, म्हटली दूध घेऊन आला वाटतं हा. पण हे वाघीनताईला पाहिलंच नव्हतं. वाघीनताई खालच्या दरीमध्ये होत्या, चढायचं तो दर. तुकोबारा वर चढून आले, वेशीपाशी तुकोबाराय आले आणि आतमध्ये गेले. आतमध्ये गेले, हे तुकोबरायाकडेच पाहत होते चौघ जण. वाघीनताईला यांनी पाहिलंच नव्हतं. जशा वाघीनताई वर चढल्या, वर चढल्यानंतर आता सावध व्हा बरं का, वाघ येणार आहे आपल्या गावात, हा नाही तर पहा मग. आणि वाघीनताई जशा वर चढल्यानंतर महाराज यांच्यातलं दोघांचं लक्ष गेलं. असे पळले महाराज, हे पळले. काय सांगा, एकच मुंडकं जसं खिडकीत अटकलं ना, नुसतं वाह वाह वाह. घर कुठं गेला काय माहीतच नाही. आणि एकाची चड्डी 6 महिना वाळलीच नाही. जेव्हा तुकोबराय महाराज पाटला तिथं गेले, आणलं का दूध पाटलाने विचारलं तुकोबरायांना. त्याच्याकरता सोन्याचं भांड लागतं, घेऊन जायचं ना. मी भांडणं आणता ताईलाच आणलं. जेव्हा ताई आतमध्ये गेल्या, पाटला समोर उभ्या राहिल्या. आता पाटील का खुर्चीवर बसून राहील का? वा 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 वा, गेला ना पाटील माडीवरती पळून. तुकोबराय म्हणतात, पाटील जेवढं दूध काढायचं तेवढं काढा. शेळीचं दूध काढायला 2 जण लागत या. म्हणता का नाही तुम्ही, धरा तांगड्या. मग आणि तेव्हापासून महाराज तुम्ही तांगड्या धरतात आणि ते दूध काढते रतळी. पण माझ्या तुकोबरायांचा हाच पुरुषार्थ, अजून तुकोबरायांचा पुरुषार्थ महाराज. जेव्हा माझे तुकोबराय वैकुंठाला निघाले, वैकुंठाला गेल्यानंतर भागीरथीनं जेवायला बोलवलं, शेवायचा भात खायला बोलावला. आणि भागीरथीला न सांगता तुकोबराय वैकुंठाला गेले आणि भागीरथीनं तुकोबरायांचा धावा केला. भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा. बाबा गेले कोण्या गावा, गावा भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा, धावा भागीरथी करी धावा. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा. बाबा गेले, बाबा बाबा बाबा. भागीरथीसाठी सुद्धा तुकोबराय वैकुंठातून आले, निळोबरायासाठी आले. पण माय बापो हो, तुकोबराय आलेच आले. पण महाराज लेकीवरती कोणत्याही बापाचं खूप प्रेम असतं. आज सुद्धा या कलियुगात मी पाहतोय, लेक जेवढी बापासाठी रडते तेवढं कोणीच रडत नाही. आणि बाप जेवढा लेकीसाठी रडतो आजच्या युगात पहा तुम्ही. तसे मुलगी सासरला जाताना आजकाल रडतच नाही.
आमच्याकडं म्हटली एक पोरगी, तुला काय थोडं वासार झालं ग? आईला म्हणती, मी का वनवासाला चालले का ग? कारण यांची वर्ष 2 वर्षापूर्वी अगोदरच भेट झाली होती म्हणून मी अशी वाक्य आहेत यांची. महाराज, जुन्या माणसांना विचारा किती मर्यादा होती. अजून पण बघा तुम्ही, या मावशांचा डोक्यावरचा पदर जातो का? ताकद नाही. पण आता डोईचा पदर आला खांद्यावरी नाही. पण माझं एकच सांगायचं मला जाता जाता, देव आपल्या घरी आला पाहिजे. तुकोबरांच्या घरी देव आला आला तुकोबरांच्या घरी आला, नाथाच्या घरी आला नाही का? स्वकरे चंदन घासी गंगेचे पाणी. पहा ना तुम्ही, हो आपल्याला तिथं नाथ जवळ आहे महाराज. आणि आपला हा संप्रदाय आहे, हा नाथ संप्रदाय आहे. बघा ना तुम्ही, ही नाथांची परंपरा आपली. हो, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा. म्हणून महाराज ध्यानात ठेवा, मच्छिंद्राने बोध पण एकच आहे. कलियुगात जणू घडले स्वर्ग सुखाचे द्वार. बर का? मासुळीच्या उदरी आला मच्छिंद्र अवतार. एवढंच नाही, मच्छिंद्राचा शिष्य गोरक्षनाथ. हो, कवी नारायण, हरिनारायण महाराज हे नवयोगेश्वर. बघा ना, हे माझ्या पांडुरंगाने, माझ्या कृष्णाने निर्माण केलेले हे सर्व काही. आणि खूप सुंदर चरित्र आहे. नवनाथाचं सुद्धा जोरात करतो मी. हां, हाय काही करत नाही मी. आता ते नाथांचे प्रमाण नाही म्हणत इथं, ते अवघड. ते नाथांच्या कथेमध्ये म्हणतो मी, अरे नवनाथ की झोली रे बाबा, जुमरत की झोली. बंगाली नको ते. पण देव आपल्या घरी यावा. कोणत्या घरात? या घरात यावा. या घरात देवाला साठवलं. कोणी साठवलं महाराज? जी हृदय मंदिरी, जी हृदय मंदिरी, हृदय मंदिरे साठविला हरी, साठविला हरी, जी हृदय मंदिरी, जी हृदय मंदिरी. साठविला हरी इथून पाहिजे होतं. जी हृदय मंदिरी त्यांची सरली येरझार. झाला असं पळवा कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माळी. लसूण मिरची कोथिंबिरी अंगा झाला माझा हरी. किती गोड आहे. लय गाण्याचा आवड आहे मला. पण ऐका ना महाराज, काय घडलं? देवाला आपल्या साठवायचं. कोणी साठवलं त्याला? सावता बाबांनी. ऐक ना, सावता महाराजांनी त्याला आपल्या हृदयात साठवलं. एवढंच नाही, अजून कोणी साठवलं सांगा बरं? हनुमंतरायनं. ही पंचवटी आहे. या पंचवटीमध्ये साठवलं पाहिजे देवाला. पण तुम्ही म्हणाल की नाही, अनारशी बाबा आमच्या हृदयात येईल का होतो? येईल तुमच्या हृदयात, तो यायला तयार आहे. पण ते गांजाचा दूर साठवला तुम्ही सगळा या छाताडात. बिड्याचा, तंबाखूचा सगळी घाण वाश. तो नव्हतो नको याच्या हृदयात, नको लय घाण याच्या हृदयात. मारुती मंदिरात झोपा त्या आणि मारुती पैसे चुका त्या. लाज नाही वाटत का? तो शेपटीत गुंडळी ना, असा आपटील ना धरून, त्याचं काम लय अवघड आहे. रावणाला त्याने फजिती केलं. तुम्ही रामायण वाचा. तुम्ही नाथ महाराजांचं रामायण तिथं ठेवलेलं आहे. कमीत कमी ते सुद्धा जाणीव करा. ज्याची पंगत आहे त्याने पहिला मारुतीला, पांडुरंगाला, रुक्मिणीला, भोले बाबाला, नारायण बाबाला, वामन भाऊ, भगवान बाबाला पहिला नैवेद्य तिथं ठेवलाच पाहिजे.
नैवेद्य असं नाही ठेवायचा. काय एका भाज्याची 4 तुकडे. हा तुमच्या नवऱ्याला बचकुल भरून वाढी द्या. मग देवाला का बरं नको? तुम्ही आपण जेवढं खातो तेवढंच ताट तुम्ही देवाला ठेवायचं दररोज. एक तांब्या भरून ठेवायचा आणि पडदा लावून घ्यायचा 5 मिनटं 10 मिनटासाठी. तुम्हाला त्यातला भात कमी झालेला दिसेल. तुमची भावना श्रद्धा असेल तरच. पण अजून सांगतो, जाता जाता आठवलं मला, भगवान शंकराचं मंदिर जर असेल दर सोमवारी जा, एक तांब्याचा गडवा पाणी घेऊन जा. हे तुम्हाला अजून सांगितलं नाही कोणी, सांगून जातो आज. मला माझा देव नारायण बाबा सांगू राहिले मला तर एवढंच सांगतो यांना, कारण माझ्या गुरूंनी मला जे सांगितलं ते तुम्हाला देऊन जातो आज. पाण्याचा एक गडवा, पाण्याने आंघोळ घालायचं बोले बाबाला. बेलपत्र अंड तोडून उलट ठेवायचं आहे आणि ओम नमः शिवायचं जप करायचा. आणि धोत्र्याचं फुल आहे का तुमच्या? धोत्र्याचं फुल माहिती आहे ना? काळं राहतं का लाल राहतं? हां पांढरं. त्याला हळदीमध्ये बुडून महादेवाला अर्पण करायचं. अजून एक उपाय सांगतो शेवटचा. जेव्हा घरात कुणी आजारीपण असं काही असेल, काळे मिरे आहे का तुमच्याकडं? 21 काळे मिरे दर सोमवारी भगवान शंकराला अर्पण करायचे. 21 काळे मिरे पाहिजे बरं का, पण गोरे नाही बरं का. हां अजून काही उपाय मग नंतर सांगाल. आता कीर्तन राहिलं ना थोडंसं. पण एकच, देवाला आपल्या हृदयात साठवायचं आहे की नाही? साठवलं पाहिजे की नाही? पण काय घडलं, हा बाबाला चैत्र हो पंढरपूरचा गेला ना तो. काय जनाबाई दळणदळीत होती, तिच्या दरवाजावरती जाऊन उभा राहिला. जनाबाईनं पाहिलं, अय उभा काय राहिला, ये इकडे चल. मला म्हणते काय, हा तूच ये बस चल धर खोटा. आणि मग माझ्या पाठी मग मान तुम्ही म्हणायचंय काय, सुंदर माझे जाते ग फिरते बहुत. हो यांचा आवाज पाहू द्या. या घरातच भांडा द्या का बाहेर माझ्या संग भांडा द्या. माझ्या बहिणींनो जाऊ द्या, हे येडेचे तुम्ही, येडेच यांना येडच मानत्या. यांचं नंतर पोहतो पेत. पण म्हणा सुंदर माझे जाते ग फिरते बहुत. असा आवाज निघला पाहिजे, असा आवाज निघला पाहिजे. हे पांडुरंगाचं जनाबाई म्हणते, तुम्ही आज अकोल्याच्या जण आहे. माझ्या बहिणींनो, माझ्या आयांनो, मावशांनो, पुन्हा नाही सांगणार कोणी. हां काय 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 कोण म्हणतो, सुंदर माझे जाते ग फिरते बहुत. ओव्या गाऊ कौतुका तू ये रे बा विठ्ठला. काय आवाज आमची कमी आहे काय? ये अरे बापरे, बैल आहे ये. आणि त्यांनी मारायला सुरुवात केली, मग कळलं तुम्हाला काय. हा दणकवून म्हणायचं बरं का, हाय गाय करू नका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. मागचे का म्हणत नाही, तुम्ही काय सोडून दिले काय? तिथं बसलेले हा सचिवालय पै बसलेले, पिवळं फेटाचं मात्र आवाज आला पाहिजे. चष्मा दिसू राहिला मला इथून. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. दररोज म्हणत जायचं. हां पण देवाला कुठं साठवायचं? ए चाल म्हण माझ्या माग, विठ्ठल माझा पिता गे रुक्मिणी माझी माता. देव बी म्हणायला लागला, देव वेडा होऊन गेला, रुक्मिणी माझी माता. त्याला सुद्धा सुचना काहीच. आणि मग पण मला सांगायचं, देव म्हणला जणे
दळण दळून झालं, सगळं झालं. पण अगं आता तुला माहिती आहे का, 11ला 10 मिनिटं कमी ग. अगं भूक लागली ना ग, आंबारा जल्दी जिरून गेला ना ग. भूक लागली. झाला का तुझं खायचं काम? का रे थांब, भाजी केलेली मी, भाकर करते गरम गरम. ज्वारीची भाकर केली. कोणासाठी? देवासाठी. पण देवाला मिळालीच नाही ती, नामदेवाला. हा ना, मला केलेली भाकरच नाही मिळाली मला. या प्रेमाच्या नादामध्ये मनुष्य विसरून जातो सगळं. तरी उदाहरण दिलं मी. काय? त्या विदर्भ अमरावतीला कथा करून आलो आणि माझ्या ताटात जिलेबीच नाही. मग त्या मावशीला म्हणलं, अरे मावशी लय मोठा साप होता ग, लय मोठा साप होता. म्हणे केवढा वाहणारशे बाबा. म्हणलं त्या जिलेबीच्या पातीलापासून तर माझ्या ताटापर्यंत. ते फक्त महाराज लोकांच्या ध्यानात आलं, म्हणजे महाराजाला जिलेबी लागते असं. पण एकच, देवाला साठवायचं. भाकर केली गरम गरम, भाकर केली आणि जनाबाईनं भाकर केल्यानंतर तुम्ही कुठं कुठं टाकतात ती भाकर? कशामध्ये टाकतात? काय राहतं ते? टोपलं. हा, टोपलं. त्या टोपल्यामध्ये जनाबाईनं भाकर टाकली काका, आणि देवाने त्या टोपल्यामध्ये हात टाकला. टाकल्याबरोबर धरीला पंढरीचा चोर, 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 गळा बांधून या दोर. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. हृदय बंदी खाना केला, हात विठ्ठल कोंडीला. हृदय बंदी खाना केला, हात विठ्ठल कोंडीला. ओ माय बाबा, देवाला हृदयात साठवायचं. पण एवढंच नाही, माझ्या तुकोबरायांनी सुद्धा त्याला आपल्या हृदयात साठवलं. एवढंच नाही, एवढी ताकद आहे का नुसतं महाराज, एवढी ताकद आहे संतांच्या नावामध्ये. देवाचं नाव तर काल तुम्ही झालं आहे की नाही, पिकली अशी. हां, कडूपणे तैसे आम्हा केले. पण देवाचं नामचिंतनच झालं, पण देवाचं वर्णन झालं पाहिजे पहिल्या दिवशी. पण महाराज काय सांगावं, काय ताकद आहे संतांच्या नावामध्ये. बघा ना, नुसतं तुकाराम नाव घेतलं, तुकाराम 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 तुकाराम, हो तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम. नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम. धन्य तुकोबा समर्था, धन्य तुकोबा समर्था, हो धन्य तुकोबा समर्था, रंगले तो साई औषधे. हो, गाण्याची चाल म्हटलीच. कोणतं गाणं आहे तुम्हाला लक्षात आलं? राजा जन साजी औषधी. काय म्हणते, काय आहे ते गाणं? पण
गाण्याचं चाली म्हणू नये भजनात ठीक आहे कीर्तनामध्ये ना काय राहतं नाव ठेवतात लोक वारकरी चालतं का काय नाही हरकत पण आता आपल्या कीर्तन चालू जातील दुसरे नाव ठेवते दुसरी काळ पण असू द्या तुकोबरायांचं नाव घेतलं तो यम थर कापवतो पण माय बाप हो रामेश्वर भट्ट म्हणू लागले अरे ऐका ब्राह्मणांनो कारण साक्षात तुकोबरा म्हणजे विष्णूचा अवतार रामेश्वर भट्टांना दिसायला लागले शेवटचं चरण मने रामेश्वर भट जा मने रामेश्वर भट म्हणे रामेश्वर भट द्विजा हरे रामेश्वर भट तेजा मने रामेश्वर भट जा मने रामेश्वर भट तुका विष्णू नाही रुदा तुका विष्णू नाही रुदा धन्य तुका पादमर्थ धन्य तुका पादमर्थ तुका विष्णू आशी तुझा तुका विष्णू नाही दुजा धन्य तू ज्ञान केला पुरुष ज्ञान केला पुरुष
रामेश्वर भट्ट तुझ्या तुका विष्णू नाही तुझा धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ रामेश्वर भट्टांना आलेला अनुभव. अरे ब्राह्मणांनो, तुकाराम महाराज साधारण मनुष्य नाही, साक्षात विष्णूचा रूप आहे आणि धन्य आहे त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी हा पुरुषार्थ कमवला. मायबापो, धन्यवाद देतो सर्व अकोल्याच्या माझ्या मायबापांना, माझ्या बहिणींना, भावांना. सुंदर असं नियोजन केलेलं, दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे दिली. असू द्या, काही चुकलं असेल वाणीत तर माफ करा अंतकरणातून, कारण वेळेमध्ये कार्यक्रम झाला म्हणजे बरं सकाळी काकडा करावा लागतो. आजचे काय माझे धनगरवाडीचे लोक आले नाही कार्यक्रमाला. आता माझा मुक्काम जिथं आहे, पण सकाळी मी लवकर उठून धनगरवाडीला जाणार आहे, कारण मला ते बा थोडीशी काहीतरी देणार आहे म्हणून जाणार आहे. मी देणार, मी पैसे नाही देणार, बाजरी देणार आहे मला खायला. मी हाताने करून खातो, शपथ तुम्हाला सांगतो. आता गव्हाचं पीठ संपलं होतं, राशन दुकानात जातो, पण माझा नंबरच आला नाही, तसंच आलो निघून, काहीच नाही. आता पीठ बी थोडं संपलेलं आहे, थोडंसं राहिलं, त्याच्यात बी किडे मावडे पडले का काय माहिती, पाहावं लागलं, तसंच खाऊ राहिलं पीठ ते बी. म्हणून इथून थोडीशी बाजरी घेऊन जायची, दळून आणतो आणि भाकर करून खातो मी. माझं भाजीपाला बरोबर देतात लोक मला सगळं काही. कारण याचं कारण असं आहे, ज्याच्या घरचं अन्न खाल्लं त्याच्या घरात पहिलं मी विचारतो काही गडबड आहे का.
शिवपालो असेल सुतक सातक असेल तर मी खात नाही त्या घरातला ना. आत्ता इथं जेवायला गेलो त्यांना विचारून घेतलं, पण त्यांनी सुंदर स्वयंपाक बनवला, सुंदर चपाती दिली, फक्त माझी ज्वारीची भाकर मला नाही दिली. असू द्या, काय हरकत नाही. त्यांचं प्रेम खूप चांगलं होतं, छान होतं, आनंद वाटला. तुम्ही असंच प्रेम मला द्यावं. आजचा माझा मुक्काम मारुतीरावाजवळ आहे. आता ना शेपटीनं गुंडाळून मारू मला. असू द्या, पुन्हा एकदा सर्वांना प्रणाम करतो. ज्यांना काही कीर्तनासाठी प्रवचनासाठी काही कार्ड पाहिजे असेल तर माझ्याकडून घेऊन जा, कारण माझ्या बॅगमध्ये आहे, ते गाडीमध्ये आहे, ते कार्ड मी आणलेले आहे. त्याचे काही पैसे बिशे काही नाही आहे. तसंच तुम्हाला फ्रीमध्ये कार्ड आहे. वाटलं तुम्ही वर्ष श्राद्धाला काही कार्यक्रमाला घरभरणीला कसल्या कीर्तनाला तुम्ही बोलवा, पण असे गुणीजन पाहिजे बरं का. पण हां, एकल्याचा खेळ नाही हा, हे पाहिजेत. हे असल्यावर मग माझी गाडी बरोबर निघून जाते. ते नुसते उभे राहिले तरी त्यांना मी आज काही त्यामाने प्रमाणे त्यांनी आणलेच नाही. आता काय करू, मी चान्स नाही दिला म्हणायचं, मग काय करा. पण असू द्या,